बाईने घातला, गरिबाच्या बाईने लाखो रुपयाचा हार घातला असता तरी लोक म्हणले असते नकली आहे. तसं परमात्म्याने हे जगतरूपी हार धारण केलेला आहे. यत्र त्रिसर्गो मृषा म्हटले भागवतामध्ये. हा संपूर्ण त्रिसर्ग आहे खोटा पण खरा वाटतो. सर्प आहे खोटा पण खरा वाटतो. कोणामुळे? दोरीमुळे. तसं सगळं जगत खरं वाटतं परमात्म्याच्या सत्यतेमुळे वाटतं. म्हणून सत्य तू किती वेळा म्हटलं? 3 वेळा का म्हटलं? भूतकाळातही तो सत्य आहे, वर्तमान काळातही सत्य आहे, आधी सत्य आहे, मध्येही सत्य आहे, अंतात सत्य आहे. म्हणून भूतानाम अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंत एवच. मीच आदी आहे, मध्य आहे आणि अंत आहे. या भूत जे आहेत कल्पित आहेत आणि त्याचा अधिष्ठान चैतन्य रूपाने मीच आहे, आत्मरूपाने मीच आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. दुजे नाही, एक परमात्मा आहे. हे परमात्म्याचा योग आहे बरं का. सर्वत्र परमात्मा आहे हा योग सांगितला परमात्म्याने. आता ज्ञानोबारांनी काय लिहिलं आहे ते बघा. ऐके कुटिलाल मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकेका भूतमात्राच्या ठाई. ऐक. कुटिलाल मस्तका म्हणजे कुरळे केस असणाऱ्या अर्जुना. इथे अर्जुना म्हटलं नाही, अर्जुनाला कुरळे केस असणाऱ्या आणि धनुर्वेद त्र्यंबका म्हटलंय. म्हणजे धनुर्वेदामध्ये जो त्र्यंबकासारखा आहे. त्र्यंबक म्हणजे कोणाचं नाव आहे? त्र्यंबक भगवान शंकरांचं नाव आहे. धनुष्य चालवण्यामध्ये धनुर्विद्येमध्ये भगवान शंकरासारखे अर्जुन आहेत. नवे नवे तुवा संग्रामी. ते पाशुपत आश्रम मिळवायचं होतं त्यावेळेस भगवंतांनी परीक्षा घेतली. भगवान शंकरांनी आपल्याला ती कथा सगळ्यांना सुरुवातीला आपण सांगून आलोय. एकच शिकार दोघांनी मारली आणि भगवान भिल्लाच्या वेशामध्ये आले. अर्जुनाने सांगितलं ही शिकार माझी आहे, भिल्लाने सांगितलं माझी आहे. म्हटले युद्ध करावं लागेल. म्हटले करा. भयंकर असं युद्ध झालं भगवान शंकराबरोबर. अर्जुनाला वाटलं भिल्ल आहे. नंतर लक्षात आलं हा काय आपल्याला युद्धामध्ये आता ऐकत, काहीतरी शक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. तिथंच शिवलिंग तयार केलं आणि देवाच्याकडून शक्ती प्राप्त करून घेण्याकरता मग शिवलिंगाची पूजा केली. हार घातला आणि इकडं हार घातला तो त्या भिल्लाच्या अंगावर दिसला. मग लक्षात आलं हा भिल्ल नाही, हा कोण आहे? हे कोण आहेत? भगवान शंकर आहेत. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन पाशुपतास्त्र दिलं. तात्पर्य काय? भगवान शंकरासारखे आहेत. म्हणून धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकेका भूतमात्राच्या ठाई. एकेका भूतमात्राच्या ठाई मी आत्मा असे. म्हणजे प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी आत्मरूपाने मी आहे. आता भूत मात्र घेतलंय म्हणजे याच्यामध्ये केवळ मनुष्य घेऊ नका, पशु घ्या, पक्षी घ्या, प्राणी घ्या, सगळी भूतमात्र. हा जडात सुद्धा आत्मा आहे. स्थावर जंगम सगळेच व्यापुनी, स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ बाप रखुमा देववरू विठ्ठलू सकळ. सगळ्यांच्या ठिकाणी असलेला जो आत्मा आतनोती व्यापनोती इति आत्मा, जो व्यापक आहे त्याला आत्मा म्हणतात. आत राहून जो प्रकाशन करतो त्याला आत्मा म्हणतात. म्हणून मी सगळ्यांच्या आतमध्ये असलेला आत्मा आहे असं तू जाण. जैसे मेघा
आतुलीकडे मीची याचे अंतःकरणी. आत मी अंतःकरणामध्ये आहेच. भूता बाहेरी माझीची गवसनी. आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा बृहद रूपाने सगळ्या भूतमात्रांना कोणी व्यापले? मीच. मी गवसनी घातली सगळ्यांना. आदी मी निर्वाणी मध्येही मीची. भूतांच्या आरंभी, शेवटी आणि मध्ये मीच आहे. आता वास्तविक पाहता आत आहे, बाहेर आहे, हे सापेक्ष बोलणं आहे. आत आहे, बाहेर आहे का सगळीकडेच आहे? सर्वच ठिकाणी परमात्मा आहे. मग आत बाहेर का म्हटलं? आपल्याला समजून सांगायचं आहे. शरीराच्या दृष्टीने शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर म्हटले. तसा परमात्मा हा चराचरामध्ये सर्वत्रच व्यापक आहे. विठ्ठल विस्तारला तो नाही ऐसा ठाव उरलासे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. म्हणून आदी मी निर्वाणी मध्ये मीच. मी अगोदरही आहे, मी शेवटी आहे, मी मध्येही आहे. याचा अर्थ असा आहे, मी नित्य आहे. बाकीचे जे आहेत काही वेळेस असतात, काही वेळे राहतात, काही वेळे नसतात. भूतांना जगताला आदी आहे, अंत आहे. पण मला आदी नाही, मला अंत नाही, मी नित्य आहे. भूतमात्र जी आहे ही सृष्टी आहे, कधी असते कधी नसते. पण मी मात्र कायम आहे. आणि कायम असलेला जे मी आहे ते जीवाचं खरं स्वरूप आहे. कधी असतं आदव अंतेच यन नास्ती वर्तमाने पी तंतथा, असं गौडपादाचार्य कारिकेमध्ये म्हणतात. जे अगोदर नसतं, नंतर नसतं आणि मध्येच दिसतं, ते असलं तरी नसतं. कळलं का नाही कळलं? हे अगोदर नसतं, शेवटी नसतं आणि मध्येच असतं. ज्ञानोबारायांची कोवी आहे, ब्रह्मगिरी हुनी न निगे, समुद्री किर न रिगे, माझी दिसे वावुगे मृगांबू जैसे. मृगजळाची नदी ब्रह्मगिरीहून निघाली का? समुद्रात जाऊन मिळाली का? नाही म्हटले. मृगजळाची नदीचा उगम इकडून आहे तिकडून आहे. नाही नाही, मृगजळ सकाळी सकाळी दिसतं का? संध्याकाळी दिसतं का? मध्येच दिसतं. म्हणून दिसत असलं तरी ते खोटं आहे. दिसत जरी असलं ते मृगजळ म्हणून तुम्ही त्याला नाव जरी देत असला तरी ते सूर्याचे किरण आहेत. एर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारो हा मायावशे सत्स्वरूपी. आता तुम्ही दुसरी सांगितली ओवी, मला ओवी कोणती पाहिजे? मृगजळ जरी दिसत असलं तरी ते मृगजळ नसून सूर्याचे किरणच आहेत. ते झालं मृगजळाच्या पुढं. नवे ते भानू, हे रोहिणीचे मृगजळ, तयाचे पाहता ये जे मूळ. ही होय पाहिजे. रश्मी नव्हती केवळ होय तो मृगजळ. मृगजळ म्हणजे काय हो? सूर्य आहे. तुम्ही म्हणा सूर्य कसा काय? अहो सूर्याचे किरण. सूर्याचे किरणच पाण्याच्या रूपाने दिसतात. कशामुळे? त्या जमिनीचा संबंध आला, वक्रीभवन झालं आणि ते आपल्याला दिसतंय. आहे काय? सूर्याची किरण आहेत, सूर्याचा प्रकाश आहे. तसं आहे काय? परमात्मा प्रकाश आहे, चैतन्य आहे. पण दिसतंय जगतासारखं. दिसतंय पुरुष, स्त्री, शत्रू, मित्र, मुलगा, पैसा, घर, हे सगळं दिसतंय. पण दिसत जरी असलं तरी हे काय आहे? चैतन्य आहे, परमात्मा आहे. व्यवहार करण्याकरता ठीक आहे, पण तात्विक दृष्टीने पाहिलं तर हे सगळं काय आहे? चैतन्य आहे. संतांना काय दिसतं? चैतन्य दिसतं.
आपल्याला दृष्टी नसल्यामुळे आपल्याला हे सर्व दिसतं. ज्ञानोबारांनी उदाहरण दिले बघा. जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची झाले अवधारी असणे ही आकाश. जैसे मेघा या तळीवरी ढग आलेत, आता पावसाळा चालूच आहे. ढग आपण आकाशात पाहतो. आकाशाच्या खालींवर काय आहे? आपलं ढगाच्या खालींवर काय? हा, ढगाच्या खालींवर, ढगाच्या आत आणि बाहेर काय आहे? आकाशच आहे. मेघा या तळीवरी, तळी म्हणजे खाली, वरी म्हणजे वर, एक आकाशाची आत बाहेरी. आतही आकाश आहे आणि बाहेरही आकाश आहे. आणि आकाशीची झाली अवधारी. बरं, ढग कुठं निर्माण झाले? ते निर्माण आकाशात झालेले असल्यामुळे त्याच्या खाली आकाश आहे, वर आकाश आहे, आत आकाश आहे, बाहेर आकाश आहे. आणि शेवटी ढग पाणी पडलं नाही तर विलीन होऊन जातात. कुठं दिसतात का? त्यावेळेस दिसले त्यावेळेस भासतात. म्हणजेच ढग काय आहेत? आकाशरूप आहेत. पाठी लया तेवेळी जाती, तेवेळी आकाशाची होणी ठाती, तेवी आदी स्थिती अंतगती भूतासी मी. आणि ज्यावेळेस ते लय ढग विलीन होऊन जातात त्यावेळेस आकाशातच जातात. त्याप्रमाणे या सगळ्या भूतमात्र म्हणजे ढगासारखे घ्या. सगळी सृष्टी ढगासारखी आहे आणि परमात्मा हा आकाशासारखा आहे. ज्याप्रमाणे ढगाच्या आत बाहेर खाली वर, ढगाची उत्पत्ती आकाशामध्ये, ढग राहतात आकाशामध्ये, शेवटी विलीन झाले तरी आकाशात होतात. त्याप्रमाणे सगळी सृष्टी जी आहे तिच्या आत बाहेर खाली वर सृष्टी उत्पन्न होते परमात्म्यात, राहते परमात्म्यावर आणि शेवटी सृष्टी लीन पावते परमात्म्यामध्ये. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, मी त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आहे, सर्व रूपाने आहे. पुढचं ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. भगवान परमात्मा म्हणतात अशा प्रकारे माझं बहुवस आणि व्यापकपण आहे. बहुवस म्हणजे बहुवसपण, असे हे माझे अनेकत्व आणि व्यापकत्व आहे. म्हणजे अनेक सृष्टीमध्ये आपल्याला भूत दिसतात. सृष्टी वेगळी आहे, अनेक आहे ना, अनेकता दिसते की नाही. यांची नामेही अनाने, अनारिसे, वेशई शिनाने. सृष्टीमध्ये आपल्याला एकता दिसते का अनेकता दिसते? दिसायला एकाचं रूप एकासारखं आहे का? एकाचा आवाज एकासारखा आहे का? असं म्हणतात बोटाचा ठसासुद्धा एकाचा एकासारखा नाही. अनेकता आहे, पण या अनेकतेमध्ये एकता आहे. स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, मोठा आहे, काळा आहे, गोरा आहे, चांगला आहे, वाईट आहे, पण याच्यातला आत्मा तो गोरा आहे का? नाही. म्हणजे ह्यांच्यात आत्मा आहे, ह्यांच्यात आत्मी असं आहे का? काहीच नाही. सगळ्यांच्यात एकच आहे. म्हणून आणि तो व्यापक आहे. जरी त्या ठिकाणी बहुवसपण दिसत असलं तरी बहुवसपण जे आहे ते सृष्टीच्या दृष्टीने आहे, कल्पित आहे. याच्यामध्ये मी एक आहे आणि तो व्यापून भरलेला आहे. म्हणून ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण. मग हे जाणायचं असेल तर तुला माझ्या विभूती कळल्या पाहिजेत आणि योगही कळला पाहिजे. विभूती पाहिल्यानंतर तुला अनेकत्व दिसेल आणि माझा योग कळल्यानंतर व्यापकपण कळेल. म्हणून विभूती योगे जाण, तुला विभूती कळल्या पाहिजेत आणि योगही कळला पाहिजे. सृष्टीच्या रूपाने मीच आहे
आत्मेच्या रूपाने मीच आहे, सर्व भूतमात्रांच्या रूपाने मीच आहे, अशा प्रकारे तुला माझं व्यापकपण कळेल. पण त्याच्याकरता काय केलं पाहिजे, तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. मग काय करावं लागेल तुला, आता जीवची करुणी श्रवण, जीवाचे कान कर आणि ऐकोनी ऐक. नुसतं ऐक म्हणलं का, आणि कसं ऐकायचं आहे, जीवाचे कान करायचे. आता जीवाचे कान कसे करायचे, म्हणजेच एकाग्र चित्ताने ऐकायचं आहे. अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी बुद्धीच्या कानी ऐकावे, मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठोवाटी घ्यावी चित्ताच्या, असं ऐकायचंय. बोल काय, मनाच्या कानी ऐकावे. ऐकायचंय पण कोणत्या कानाने ऐकायचंय, मनाच्या कानाने ऐकायचंय. कारण हे कानाने ऐकलं ना आणि मन दुसरीकडे असलं तर, बरेच जण बसलेले दिसतात पण मी काय सांगतोय त्याच्या चेहऱ्यावर काय दिसत नाही मला. चेहऱ्यावर काही दिसत नाही. समजायचं इथं जरी ऐकत असले तरी ते मन कुठंतरी फिरतंय, म्हणून मनाचा कान इथं नाही, हा कान इथं आहे शरीराचा कान. शरीराच्या कानाने ऐकायचं आहे का मनाच्या कानाने ऐकायचं. आणि डोळ्याने पाहतात बरेचसे, पण पाहत असून देवाच्या दर्शनाला गेले, देवात पाहतात पण त्यांना देवच दिसत नाही, कारण डोळा तिथं नसतो, मन दुसरीकडे असतं. म्हणून बोल मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळ्याने पाहायचंय बुद्धीच्या, आणि साठो वाटी घ्यावे चित्ताची. म्हणजे ते चित्त झालं पाहिजे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी, काही झालं पाहिजे, चित्त परमात्मा स्वरूप झालं पाहिजे. म्हणून ऐकोनी ऐक म्हणतात, जीवाचं कान करून तो आता ऐकोनी ऐक. आता ऐकोनी ऐक म्हणजे काय, नुसतं ऐक म्हणलं नाही, ऐकलेलंच परत ऐक, किंवा ऐकल्यानंतर त्याचा अनुभव घे. ऐकतात भरपूर पण ऐकत नाहीत. ऐकणं म्हणजे कानावर शब्द पडणं आहे का हो. एखाद्याच्या घरी आपण गेलो तर ते म्हणतात आमची पोरं आमचं ऐकत नाहीत. आपण जर त्यांना म्हणलं आमच्या समोर सांगा बरं, अहो ऐकतात हो पण ऐकत नाहीत. म्हणजे काय, ऐकतात पण सांगितलेलं ऐकलं त्याप्रमाणे करत नाहीत. म्हणजे खरं ऐकणं काय आहे, ऐकलं त्याप्रमाणे होणं किंवा पुन्हा पुन्हा ऐकणं. कारण एकदा ऐकून लगेच वृत्ती तशी होणार नाही. अनेक जन्माचे संस्कार आहेत. आता ऐकायला सुरुवात केली 4 वर्ष झाली, पण 20 वर्ष झालं मी देह आहे अशीच वृत्ती झालेली आहे. दृढ संस्कार आहेत जन्मजन्माचे, म्हणून लगेच जाणं जात नाही. त्यासाठी ऐकोनी ऐक. आणखीन याही वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रती, सांगेन म्हणितले तुझ प्रीती त्या प्रधाना ऐके. अर्जुनाला विभूती सांगितली. कोणती सांगितली, विभूती सांगायला सुरुवात झाली का नाही अजून, झोपू नका. अहो आत्ता विभूती सांगायला सुरुवात झाली का नाही झाली. आज कोणती विभूती सांगितली, आत्मा सांगितली. आणखीन काय सांगितली, सर्व भूताच्या आदी मध्ये अंती मी आहे. म्हणजे सगळ्यांच्या आतमध्ये हृदयात आत्मरूपाने मी आहे, आणि जगाच्या रूपाने सुद्धा मीच आहे. म्हणजे आत सुद्धा मी आहे, बाहेर सुद्धा मी आहे, अशी व्यापक रूपाने विभूती सांगितली की नाही. पण ही व्यापक रूपाची विभूती ऐकल्यावर अर्जुनाची सुद्धा थोडीशी शंका त्याच्या कपाळावर आट्या आल्या. मी याला विभूती सांग म्हणतोय, सारखा आत्मा आत्माच करतोय. आत्म्याचं ध्यान करणं एवढं सोपं आहे का.
सगळ्यांना कळेल. अहो तुम्ही ज्ञानेश्वरी नेहमी ऐकताय म्हणून तुम्हाला कळतंय हो. हे प्रवचन मी खेडेगावात जाऊन करायला लागलो तर लोक म्हणतील या बुवाला काहीतरी झालंय, काहीतरी सांगतोय. ज्यांनी कधी आत्माच ऐकला नाही, ज्यांनी कधी ब्रह्मशब्द ऐकलाच नाही, त्याला हे झेपणार. हा काय जे जो जेथीचे गौरव नेणे. हां अहो धृतराष्ट्राला सरी पचलं काय? धृतराष्ट्र रागवले त्या संजयावर. ते म्हटले तुला व्यासाने इथं कशाला बसवलंय? येणे तू ते येथे व्यासे बैसविले कासे या उद्देशे अप्रसंगा माझे ऐसे बोलशी काय. अहो काय सांगायला लागलाय तू? तुला बसवलंय कशा करता? कोणाचे किती मेले सांग, कोणाचे किती जिंकले सांग युद्धात, माझे किती मेले त्यांचे किती मेले, आणि तू तर सांगायला लागला आत्मा असा आहे ब्रह्म असं आहे. अरे बाबा हे असलं काय बोलू नको बाबा. म्हणजे कशा करता सांगतोय? सगळ्यांना हे झेपत नाही, पण भगवान दयाळू आहे, भगवान कृपाळू आहे. जशी आई मुलाला एकदम घास घालते का बारीक बारीक करून घालते? बाळ जे जेव विजय एक घास विसा ठाई कीजे तैसे एकच चतुर्व्याजे कथिले आम्ही. आई त्याला हा चिवचा घास, हा काऊचा घास असं म्हणून खाऊ घालते. तसं भगवान आता म्हणतात ठीक आहे, नाही बाबा तुला जमत ना, हे सगळं ही विभूती जी आहे अशी वृत्ती सगळ्यांची होत नसेल. लगेच सगळीकडे परमात्मा आहे, सगळ्यात परमात्मा आहे, कळलं तरी वळतं का? फार मोठ्या लोकांना कळतं. ज्ञानोबारायांना कळलं, अनुभव घेतला ज्ञानोबारायांनी. रेड्यामध्ये सुद्धा आत्मा पाहिला, पण आपल्याला पाहिलं जमल का? अहो शेजाऱ्याचा आत्मा आहे हे कळलंच असतं तर माणसाने शेजाऱ्याला शिवे दिले असता का, द्वेष केला असता का? होत नाही लगेच का? त्याचे गुणदोष दिसतात, शरीर दिसतं, त्याचा स्वभाव दिसतो. म्हणून भगवान म्हणतात काय बोलले? याही वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रती. आता वास्तविक पाहता सांगायचं काय उरलं नाही. आत्मा सांगितला, ब्रह्म सांगितला, आता काही सांगायचं राहिलं का विभूतीत? पण तरी सुद्धा तू सांगितलंयस, तू विचारलंयस मला काय सांगा? विभूती सांगा. म्हणजे सहज ध्यान करता येईल असं सांगावं. आम्हाला दिसणाऱ्या विभूती सांगा. वड आहे, आणखीन अश्वत्थ सर्व रक्षानाम, अशा दिसणाऱ्या विभूती आहेत. आम्हाला ध्यान करता येते, पूजा करता येते. प्रभू रामचंद्र विभूती आहे, कृष्ण विभूती आहे. अशा आम्हाला दिसणाऱ्या ध्यान करता येणाऱ्या अशा काही विभूती सांगा सांगितलं होतं. सांगणे ठेले तुझं प्रती सांगेन म्हणितले तुझं प्रीती. तुला मी म्हटलं होतं सांगील. आणि म्हणून अजून तुला जर ऐकायच्या असतील ध्यान करण्याच्या विभूती, एकदम आत्माकार तुझी वृत्ती होत नसेल, ब्रह्माकार वृत्ती होत नसेल, तिथे जाण्याकरता ज्या काही आवश्यक विभूती आहेत, अगोदर ध्यान करण्याकरता ज्या विभूती आहेत, मी तुला आता सांगतो, प्रेमाने सांगतो, त्या तू ऐक. त्या प्रधान ऐके, पण तुला प्रधानच सांगणार आहे. त्या विभूती आता भगवान परमात्मा सांगणार आहेत. उद्या त्याचा विचार. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका